यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। वाघेरे साहब, इनको एक गवाही के तौर पे वोट डालना है कि भारतीय जनता पार्टी का जो एजेंडा है, जो नीतियां हैं, वो किसान के खिलाफ है, महिलाओं के खिलाफ है, गरीबों के खिलाफ है, बेरोजगारों के खिलाफ है, तलबा स्टूडेंट के खिलाफ है, पूरे देश के खिलाफ है। इसलिए हम ये गवाही देते हैं, इस जालिम को रोकने के लिए हम मशाल को वोट दे रहे हैं। देखो, मैं डरा के वोट नहीं ले रहा आपसे, मैं आपको हक पे वोट मांग रहा हूं कि जालिम के खिलाफ। अब यही बात यह है कि जो सच के साथ रहेगा, जो जालिम के खिलाफ खड़ा रहेगा, इंशाल्लाह सब में आगे मुसलमान उसके साथ खड़े रहेगा। हम दुनिया में काश्मीरला 370 कलम होते, काय होतं? या ठिकाणी काश्मीर शिवाय कोणी मालमत्ता तयार करायची नाही, समजून घ्या। तिथे असं त्या 370 मध्ये आहे, पाकिस्तानचं वेगळी गोष्ट आहे, पण हिंदुस्थानने असे खास दर्जा दिला। तो देताना काश्मीर पाकिस्तान मध्ये जात होतं, त्या नेहरूने या ठिकाणी करार केला आणि तिथल्या मुख्यमंत्र्याला पण पंतप्रधान बोलायचे, तिथल्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान बोलायचे, कारण तो वेगळा भाग आहे असं आपण मानत होतो। कारण पाकिस्तान हा छोटा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये या पद्धतीचं काम नाहीये। पण 370 वेळेची मला मर्यादा आहे, मला अजून पुढे 2-4 पॉइंटवर मला बोलायचं आहे। 370 एवढ्यासाठी बदललं, पाकिस्तान में खनिज ग्राफाइट आहे, जे ग्राफाइट या मोबाईलच्या बॅटरीला लागतं, जे ग्राफाइट जी आता कार चालवते आपली बॅटरीवरची तिला लागतं, हे ग्राफाइट आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ते आणण्यासाठी लॉजिस्टिकचा खर्च जास्त आहे। आणि म्हणून हे ग्राफाइट आणि हे सगळे अन्न कोल बिल जे आहे ते तिथे मिळवण्यासाठी बाहेरच्या लोकांना जमीन करता येत नाही। 370 मध्ये अडथळा आहे। हे 370 उठवल्याबरोबर या ठिकाणी अदानीने 7,000 एकर जागा घेतली। ज्या ठिकाणी खनिज आहे त्या ठिकाणी कोणा धोका आहे, या धोक्याला आपण सावध राहिलं पाहिजे। ही लढाई आम्ही सुप्रीम कोर्टने करून आम्ही लढतोच आहोत। पण पहिल्यांदा सांगितली, काँग्रेसच्या विरोधात तुम्हाला मत मागायला आलो आणि आज मी तुम्हाला मत मागतोय, काँग्रेसचा पंतप्रधान राहुल गांधी झाला पाहिजे यासाठी। ही तफावत बघा, इतक्या वर्षात का आलो? मी एकट्याने आलो, माझा पक्ष एकट्याने आला, तर या देशातले 28 पक्ष आहेत। ऑल इंडिया जी इंडिया कमिटी झाली, इंडिया आघाडी झाली, त्या इंडिया आघाडीच्या सेंट्रल कमिटीचा एक सदस्य आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं, कोणाचे मतभेद नाही, बंधुत्वाने सगळे करतात। कोणाची फूट झाली का? एक सांगलीची जागा सोडली तर पुढे वाद झाला का? थोडी तोडली का? जायचं भांडण बंद का? इंडिया आघाडी आपण अबाधित ठेवणार आहोत। जोपर्यंत ही प्रतिगामी शक्ती नष्ट होत नाही आणि लोक हिंदू म्हणून आपण हिंदू मुस्लिम एकत्र राहू, तोपर्यंत ही प्रवृत्ती या देशामध्ये पुन्हा वरती आली नाही पाहिजे। ही निवडणूक राहुल गांधी वर्सेस मोदी आहे, वगैरे वगैरे आम्ही निमित्त केलेलं आहे आणि त्यामुळे ही निवडणूक संविधान वाचवण्याची आमची लढाई आहे। आम्ही छोटे लोक आहोत, ताकद कमी आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे, पण जनशक्ती आमच्या जवळ आहे आणि त्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढतो आहोत। नाही नाही नाही, ते वेगवेगळे भागवत वेगळं स्टेटमेंट देतात, ते वेगळं शेकतात, परत म्हणतात आम्ही असं बोललो नव्हतो, ते त्यांची नाटकं आहेत। पण त्यांना जेव्हा कळलं की 400 पार जात नाहीत, की 200च्या आतमध्येच राहणार, त्यामुळे त्यांची भूमिका बदललेली आहे आणि अजून 4 शेवटचा टप्पा जाईपर्यंत ही भूमिका आणि आकडे आणखीन बदलले जातील याची मला खात्री आहे। पनवेलचा मोहल्लाच नाही, या देशातले अनेक मोहल्ले 95% जास्त मतं ही आमच्या इंडिया आघाडीला देणार आहे।
ते स्वखर्चाने येतात. आज तुम्हाला सांगतो, आमच्या रायगड 32 रायगड मध्ये दुबईवरून, अखातातून आणि परदेशातून अनेक लोक मत देण्यासाठी मुस्लिम चिडून या ठिकाणी आलेला आहे आणि ती मोठी आमची ताकद आहे. ही सत्ता, ही जुलमी सत्ता हटवण्याची किमया या देशातला मुस्लिम समाजच करणार आहे असं मला वाटतं. हे आम्ही करत नाही, जे करतात त्याला जनता धडा शिकवणार आहे. आम्ही याच्यासाठी धर्माच्या नावावर कधी सीट मागितले नाही. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य अबाधित ठेवूनच संविधानाने आपले अधिकार दिलेले आहे. मतदारांना गेली महिनाभर मी आव्हान करत आलोय की 100% मतदान करा, जास्तीत जास्त मतदान करा. मतदान करताना तुम्ही द्या आणि तुमच्या शेजाऱ्याला पण मत द्यायला सांगा. मतदान जेवढं जास्त होईल तेवढं चांगल्या प्रकारे होईल. ठराविक लोक मतदानाला येत नाही, त्यांना मोदीची राजवट मान्य नाही म्हणून मतदान कमी आहे. नाही तर मतदान 65%च होत आहे. पण काही त्यांना काँग्रेसला मत द्यायला, आमच्या इंडियाकडे मत द्यायला त्यांचा हात आखडतोय. परंतु मोदी त्यांना नको आहेत म्हणून घरी बसून आम्हाला इनडायरेक्टली पाठिंबा देत आहेत म्हणून मतदान कमी होत आहे.